ज्या गाईचे 3 पाय तोडलेले आहेत आणि एकच पाय असणारी एक गाय जिला चालता येत नाही आणि अतिशय कृष्ण झालेली गाय, आणि तो त्या गाईला निर्मृष्य होऊन तो मारत होता. परीक्षित राजानं ते पाहिलं आणि त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणला, अरे तू कोण आहेस? मी या माझ्या राज्यामध्ये या निरपराध गाईला, प्राण्यांना तू मारणारा तू कोण आहेस? आणि मी तुला शासन केल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणल्याच्या नंतर तो मनुष्य जो आहे तो हात जोडून परीक्षित राजाच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्यानं सांगितला की मी कली राजा आहे. कली राजा आहे म्हणल्याच्या नंतर परीक्षित राजानं सांगितलं, तुला कोण अधिकार दिला आहे निरपराध प्राण्याला शिक्षा करण्याचं असते? जिचे 3 पाय तुटलेले आहेत, एका पायावरती चालू शकत नाही, अशी असताना तू तिला निष्ठुरपणाने मारायला, तुला या पृथ्वीवर राहायला जागा नाही. इथून माझ्या राज्यातून तू चालता हो, माझ्या राज्यातून चालता हो म्हणण्याच्या नंतर हा पुरुष जो आहे परीक्षित राजाला शरण आला आणि भगवान श्रीकृष्णाच्या म्हणजे अर्जुनाच्या खानदानामध्ये हा परीक्षित राजा जन्माला आले असल्या कारणानं शरणागत आलेल्या माणसाचं संरक्षण करणारी यांची जात. मग हा शरण आलाय म्हणल्यामुळं त्याने म्हणले, काय हरकत नाही, तू जाऊ नको, पण माझ्या राज्यामध्ये तू राहू नको, तुला माझ्या राज्यामध्ये राहता येणार नाही. त्यावेळेस तो कली जो आहे परीक्षित राजाला म्हणतो की राजा, तुमचं राज्य जे या पृथ्वीवर, तुम्ही पृथ्वीचे सम्राट आहात आणि पृथ्वीवर जिथं पाऊल ठेवून त्या ठिकाणी तुमचं राज्य आहे, त्याच्यामुळे मी या पृथ्वीला सोडून मी कुठे जाऊ? आणि शरण आले असल्यामुळं परीक्षित राजानं त्याला अभय दिलेलं होतं. त्याच्यामुळं परीक्षित राजा या कलीला सांगतो, काही हरकत नाही, तुला पृथ्वीवर तुला जागा देतो, तुला जागा जी आहे या पृथ्वीवर जी माणसं कूटनीती करणारे आहेत, कूटनीती म्हणजे तज्ञ कोण होता? पांडवाच्या विरोधामध्ये असलेला दुर्योधन. आणि म्हणून दुर्योधनाची माणसं ज्या कुळामध्ये असतील त्यांच्या घरामध्ये तुला राहायला प्रवेश. मला बरं झालं म्हणा राजा, काही हरकत नाही, मला मी आनंदाने राहतो त्यांच्या. मग चालला होता, अरे इकडे ये, काय अरे इकडे, अजून तुला 2-3 जागे देतो म्हणजे. कोणते कोणते? तर जिथं असत्य म्हणजे खोटे बोलणारी माणसं आहे ते बी घर देतो म्हणलं. त्याच्यानंतर मद म्हणजे दारू, जे दारू पिणारे आहेत ना त्यांचं बी घर देतो म्हणलं. आता राजा सुधार झाला का? आणि त्याच्यानंतर तिसरं पद देतो मला, अजून एक म्हणला आसक्ती. आसक्ती म्हणजे आशा. आशा दुःखस्य कारणम. जिथं आशा आहे ना तिथं दुःख आहे. मला एकानं प्रश्न विचारला, म्हणला महाराज आशा आहे तिथं दुःख कसं काय येतोय? बरं दुःख आलं
तर काय काय होतं, कशाचा नाश होतो? दुःखामुळे कशाचा नाश होतो? तर दुःखामुळं धैर्याचा नाश होतो. महाराज, दुःखामुळं धैर्याचा नाश होतो. आणि ज्या माणसाचं धैर्य खचतं तो मनुष्य काही करू शकतो. धैर्य खचलेला माणूस मजबूर असतो. धैर्य ही दैवी संपदा आहे. गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा श्लोक आहे. तेजः क्षमा धृती स्वच्छं द्रोहो नातिमानितं भवन्ति संपदं दैवीं विजतस्य भारत. अर्जुनाला उपदेश करताना भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलं की दैवी संपदा असणारं धैर्य आणि दुःखामधून धैर्याचा नाश होतो. आणि धैर्याचा नाश झाला की आपल्या अंगामधलं दैवी संपदा आहे ती नष्ट होते. म्हणून दुःख चांगलं आहे का? दुःखाचा जन्म कशातून आहे? आसक्ती, आशा. हेच पाहिजे, तेच पाहिजे, असंच पाहिजे, तसंच पाहिजे, ती आशा. त्याला म्हणायचं आशा. कारण ठेविले अनंते तैसे चिरावे चित्त असू द्यावे समाधान. जसं भगवंताने ठेवलं, भगवंताची इच्छा असेल त्या पद्धतीनं आपण राहावं. याचा अर्थ असा नाही की काही आपण काहीच करू नये, तसं नित्य कर्तव्य कर्म आपल्याला केलीच पाहिजे. कर्मे तत्परता आपल्यामध्ये असली पाहिजे. कर्माची तत्परता असली पाहिजे. कारण आपण कर्तव्य सोडून देऊन जाऊ का कृष्ण कृष्ण बी म्हणत असू, देवदेव बी म्हणत असू, तर तेच चूक आहे. कारण नित्यकर्म आपल्याला केलीच पाहिजे. म्हणून धैर्याचा नाश दुःखामुळे होतो. म्हणून आसक्ती आली की धैर्याचा नाश होतो. धैर्य नाश झालं की एक दैवी गुण आपल्या अंगातला नष्ट होतो. त्याच्यानंतर धैर्य हे धर्माचं साधन आहे. त्याच्यानंतर धैर्य धर्माचं लक्षण आहे. आणि ह्या तीन म्हणजे धैर्य खचलं माणसाचं की माणूस धर्म पाळण्याच्या ऐवजी अधर्म करतो. आणि अधर्म करायला लागला मनुष्य की अधर्मी माणूस गुणवान बी आहे पण अधर्मी आहे. गुणवान आहे पण अधर्म करतो. आवडतो माणूस गुणवान असून अधर्मी असेल तर तो माणूस आवडत नाही. ते माणूस मेल्यासारखंच आहे या पृथ्वीवर. धर्मी असून गुणवान असा. आमचे गुरुजी तुमचा मोठा धर्मी असून गुणवान, ही गुण असतील तर सर्वांना आवडत. आणि एक लक्षात ठेवा, अधर्मी माणूस आणि अवगुणी असेल त्याचा जन्मच व्यर्थ आहे, आयुष्य व्यर्थ आहे त्याचं. अधर्मी बी आहे आणि अवगुणी बी आहे. म्हणजे गुणवान असून धर्मी असेल तर तो या पृथ्वीवर जीवन जगला असेल. म्हणून आसक्ती यामध्ये किती काय काय लपले बघा. आसक्तीमध्ये दुःख लपले आणि दुःखामध्ये काय काय लपले? दैवी संपदा आपली नसते, ते धर्माचं साधन नसत होतं आणि धर्माचं लक्षण आपल्या अंगातून निघून जातं. म्हणजे माणूस अधर्मी बनतो. आणि माणूस अधर्मी बनला. गावात कोणी सहाय्य करते का तुमच्या गावामध्ये? अधर्माचे काम करणाऱ्या माणसाला कोणीतरी सहाय्य करते का? कोणी करत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितले,
तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे. हा, भीती घातली नरकाला जाण्याची. आणि जो असत्य कामाला माणसाला, वागणाऱ्या माणसाला जो सहाय्य करतो ना, तो नरकात जातो. 28 प्रकारचे नरक आहेत, 1-2 नाही, 28. आणि त्याच्यातलं एक देवंगळ आहे म्हणते, कुंभी पाक म्हणून नरक, घागरीच्या आकाराचा आहे. आणि मध्ये नुसती अग्नीच राहते. म्हणून परीक्षित राजानं विचार करून या लोकांसाठी म्हणून कोणकोणती जागी दिली आहे राजाला. पहिलं दिला जागा असत्य, खोटे बोलणारे, चोरी करणारे, त्यांच्या घरामध्ये राहा म्हणला. त्याच्या अंगामध्येच तू, घरामध्ये त्यांच्या अंगामध्ये. मद, दारू पिणारे, दारुडे, आसक्ती आणि निर्दयता, निष्ठुरपणा. मग आता ते कधी तर आता एवढा आनंदी झाला म्हणा, मला पृथ्वीवर तर राहायला मिळालं म्हणला, चांगले चांगले जागे सुद्धा मिळाले म्हणला. खुश होऊन चालला होता. चालला की मग परीक्षिताला पुन्हा अरे इकडे काय म्हणला राजेसाहेब, काय 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 आता राजा उद्धार झाल्यावर काय हो. आता निवडणूक जवळ आली. आता आपला राजा जर उद्धार झाला, किती रुपये मिळतील त्यांनी सांगते. तसा परीक्षित राजा आता उद्धार झाला. त्यानं मला इकडे येऊ, काय मला राजेसाहेब सांगा. काही ना आज एक स्थळ देतो म्हणला तुला. आज किती देणार हो म्हणला मला. सर नव्हते द्या ना म्हणला पद मला. आता आवडल्यावर माणूस काय हो. त्यानं म्हणला 5वं पद त्याला देऊन टाकून दिला, सुवर्ण म्हणजे धन. जिथं जिथं सोनं आहे ना त्या ठिकाणी जा. म्हणून हे अधर्माची जागे आहेत. अधर्माची जागे कोणते कोणते, कली म्हणजे कली निवास केलेली जागे कोणते आहेत. असत्य, मद, आसक्ती, निर्दयता आणि सुवर्ण आणि धन. सुवर्ण म्हणजे धन. हे 5 स्थळ देऊन टाकून दिले आणि सांगितलं की ज्या घरामध्ये श्रीहरी भगवंताचं चिंतन चालतंय आणि ज्या घरामध्ये म्हणजे अर्जुनाच्या पक्षाची माणसं आहेत, तिथं तुला येता येणार नाही. मला येणार नाही, माझी काय गरज आहे. एवढी नाही मला, एवढी नाही पद खायला दिल्यावर 1-2 घरं राहिले तर माझं काय बिघडलं नाही म्हणलं. म्हणून आज कलियुगामध्ये कसं झाले माहितीये का, ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये एवढ्या गोष्टी आहेत ना, तिथं कली आहे. आणि जिथं अर्जुनाचा पक्ष चालतो त्या घरामध्ये या कलीला प्रवेश नाही. गोपाळ कृष्ण भगवान. म्हणून हे सांगितलं. आणि तो कली जो आहे तो निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर ती गाय जी होती, ती गायीकडे पाहून परीक्षित राजा त्या गायीला म्हणायला लागला की गोमाते, तुझे हे हाल असे कोण केले, तुझे हाल हे कोण केलेत असे विचारल्याच्या नंतर ती गाय परीक्षित राजाला बोलायला लागली की त्या गायीचे 3 जे पाय तुटलेले होते त्याच्यामध्ये तप, पवित्रता, दया हे 3 पाय जे होते ते तुटलेले होते. तिने सांगितलं की आता या पृथ्वीवरली तप कशाला म्हणावं.
तर संसारिक माणसासाठी तर कोणतं? आपले नित्य कर्म करणं हेच तपश्चर्या सांगितलेली आहे शास्त्रामध्ये. जो संन्यासी आहे तिने अखंड भगवंताचं चिंतन करणं. पण संसारिकाने कमीत कमी 10 मिनिट अर्धा तास तरी भगवंताचं चिंतन करायला सांगितलेलं आहे. आणि ते तर तेवढंच पुरेसं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पाय तुटला होता तो म्हणजे पवित्रता. आणि माता भगिनींसाठी घराची प्रसन्नता करणं, पवित्रता करणं. आणि जिथं प्रसन्नता आणि पवित्रता असते, प्रसन्नम पवित्रम गुण उत्कर्ष कारणम, जिथं प्रसन्न आणि पवित्रता असते त्या ठिकाणी गुण उत्कर्ष होत असतात. आणि ज्या ठिकाणी अमंगळ अपवित्र असतं त्या ठिकाणी दुर्गुण विकसित होत असतात. आणि या गाईने सांगितलं की दुसरा पाय जो तुटलेला आहे ती म्हणजे पवित्रता. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे दया. एकानं मला विचारला प्रश्न, म्हणला महाराज दया कशामुळे लोप पावते म्हणला. दया नष्ट का होती माणसाची? तर त्याच्यासाठी 3 गोष्टी पाळायला पाहिजे. देणं घेणं आणि कर्तव्य वेळेच्या आत माणसानं करावं. एकानं म्हणला महाराज ह्या दया लोप पावण्याचा देणं घेणं आणि कर्तव्य करण्याशी काय संबंध आहे? काय असं का संबंध? काही वरून पाहिजे तर काही वाटत नाही, दिसत नाही आपल्याला संबंध. पण देणं आणि घेणं, आपलं काही देणं असेल तर पटकन देऊन टाकावं. वेळ चुकून दिलं समजा त्याच्यातला रस निघून जातो. काळ जो आहे तो रस शोषून घेतो. येणं असेल ते पटकन घेऊन टाकावं. म्हणून राहू दे की म्हणणे तुमच्याकडे त्याच्याकडे खर्चून गेले आणि पुन्हा पैसे झाले नाही, कुठलं देणार आहे त्याला? मग देण्या गेले की मग त्या ठिकाणी काय होतं? मग निष्ठुरता वाढते माणसाची, दया राहत नाही त्या ठिकाणी. आणि कर्तव्य म्हणजे आपल्या प्रारब्धानं आपल्याला आलेलं काम, आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला आलेलं काम. भजन घ्यायचं काम आहे, भजन घ्यायचं काम आहे. सर्वांनी मनसोक्त भजन करा. झोप पळून गेली पाहिजे. गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी श्री वल्लभ की जय जय विठल की जय जय श्याम सुंदर श्री रमण की जय जय श्याम सुंदर श्री रमण की जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय
गोपाल कृष्ण भगवान की जय. असो, आपला विषय चाललेला होता की या गायीचे 4 पायापैकी 3 जे पाय तुटलेले होते ते कोणते कोणते म्हणजे ह्या पृथ्वी मातेचे आधारस्तंभ आहे ते. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे तप म्हणजे आपलं नित्य कर्म, आणि आपलं कर्म सोडून देऊन, कर्तव्य सोडून देऊन जर कृष्ण कृष्ण म्हणत असेल कोणी तरी ते सुद्धा व्यर्थ आहे. अगोदर आपली कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे. म्हणून मी काल माता भगिनींना बोलत असताना बोललो की घरातला संतोष फार महत्वाचा आहे. भगवान परमात्मा आपल्या घरामध्ये येतो आणि घरामध्ये असंतोष जर असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी टिकत नाही. आणि कथा ऐकल्याच्या नंतर कथेचं फळ जे आहे ते फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर घरातली संतुष्टी फार महत्वाची आहे. आणि जिथं दया, क्षमा आणि शांती हे 3 वस्तू नष्ट होतात त्या ठिकाणी भगवंत राहत नाही. कारण दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. जिथं दया, क्षमा आणि शांती आहे तिथं देवाची वस्ती आहे. आणि जिथं देवाची वस्ती आहे त्या ठिकाणी लक्ष्मी माता ती वस्ती सोडून जात नाही. लक्ष्मी माता त्या वस्ती सोडून जात नाही. म्हणून लक्ष्मी आणि भगवंत आपल्या घरामध्ये राहावं वाटत असेल तर हा दयागुण जो आहे तो आपल्यामध्ये असला पाहिजे. आणि तो दयागुण जो आहे तो नष्ट झालेला आहे. मग आता देणं, घेणं आणि कर्तव्य ह्या 3 गोष्टी जर वेळेच्या आत नाही केल्या तर काय होतं की दयाचा लोप होतो आणि तिथं कठोरता, निष्ठुरता, क्रोध, असंतोष या गोष्टी तिथं निर्माण होतात. आणि तिथं आक्रोश आहे, विलाप आहे, सराप आहे, भांडणं आहेत, भानगडी आहेत. त्या ठिकाणी भांडणं कल असतील तर त्या ठिकाणी भगवान परमात्मा नाही. जिथं शांती आहे, जिथं दया आहे त्याच ठिकाणी भगवान परमात्मा आहे. म्हणून हे 3 पाय या गायीचे तुटलेले आहेत. आणि त्याच्यानंतर 4था एक जे पाय होता त्या गायीला टिकून तो म्हणजे सत्य. आणि हे सत्य जे आहे, सत्य म्हणजेच धर्म, ते तेवढा एक टिकून आहे. बाकीचे 3 पाय तुटलेले आहेत. आणि आता गाय जी आहे एका पायावर चालू शकत नाही आणि तिला मार आहे. म्हणून याचा अर्थ असा आहे की या कलियुगामध्ये ज्यानं तप, पवित्रता आणि दया हे 3 गुण अंगामध्ये पाळत नाही त्याला मार मिळतो. त्याला पळून बी जाता येत नाही, पळता बी येत नाही आणि एका पायावर काही होत नाही. म्हणून 4 गुण आपण अंगामध्ये ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये पहिला आहे तप. तप म्हणजे काय सांगितलं? नित्य कर्म. त्याच्यानंतर पवित्रता. आता घराची पवित्रता असेल, अंगणाची पवित्रता असेल. आता मी काही गावामध्ये पाहतो माता भगिनी अंगण झाडताना आपला कचरा तिकडल्या बाईच्या अंगणाकडे पडतात. मग तिनं सकाळी उठली की शिवा देत तिकडला कचरा इकडे लोटते. मग हिनं मी आता झाडून काढले होते लगे येऊन माझ्या अंगणामध्ये कचरा टाकून गेले. लगेच भांडण करायला तयार. काय भरून घेऊन बाजूला नेऊन टाकून द्या, काय फरक पडत नाही. आता मुखेडमध्ये सुद्धा मी पाहतो आपल्या
बस स्टँड पासूनचा जे रोड आहे की नाही, मी सकाळी केव्हा गेलो, इकडले दुकानदार इकडे झाडून टाकायला तर ते इकडे टाकायला. आमच्यासारखा वाहनवाला भर जोरात गेला की त्याने उडून इकडं काय उडवाला, इकडं काय उडवाला, अजून दुकानाला आहे तशीच आहे, कचरा आहे तसाच, ते काही निघला गेला. आम्हाला भरून काढा की नगर बापू सावकार देवडवाला कशाला निवडून दिला म्हणजे त्याच्यासाठीच दिला. कोणीतरी येईल करील म्हणून त्याच्या भरोशात बसतो. आणि मग 4 गुण आम्ही आपल्या जीवनामध्ये जर पाळला तर तुम्हाला निश्चितच तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये भगवान परमात्मा तुम्हाला भेट दे, तुमच्या सोबत राहील. पण ह्या जीवाला देवाची भेट होऊ नये बरं का. ह्या जीवाला देवाची भेट होऊ नये. आपल्या चित्तामध्ये देव राहा, पण ह्या जीवाला देवाची भेट होऊ नये. कारण एक तुकाराम महाराजांचा का अभंग आहे, लवण मिळविता जळे काय उरले निराळे, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो, अग्नी कर्पुराचे मेळी काय उरेल काजळी, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो, तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, तैसा समरस झालो तुझ माझी हरपलो. लवण मिळविता जळे म्हणजे लवण म्हणजे मीठ. मीठ समुद्रामध्ये गेलं. आता समुद्रात तयार झालेलं मीठ एक खडा समुद्रात गेला, पडला. आता कुठं जाईल त्याला, कुठं गोसर आणि कुठं म्हणून हुडकावं. आता त्या मीठ कुठे गेलं म्हणून हुडकावं. म्हणून काही माता भगिनी रडताना मी ऐकतो, म्हणजे आई वडील किंवा जवळचे नातेवाईक मृत्यू पावल्याच्या नंतर आता कुठं जाऊन हुडकू म्हणून आक्रोश करून रडतात. जसं मिठाचा खडा समुद्रात झालेला तयार, तो समुद्रातच पडला आणि विरघळून गेला. मग म्हणून ह्या जीवाची आणि देवाची कधी भेट नये, कारण हे त्याच्यात हरपून जाते. म्हणून हा जीव जो आहे तो त्याच्यामध्ये हरपून जातो. त्याच्यानंतर हा दुसरा दृष्टांत महाराजांनी याच अभंगामध्ये दिला की लवण आपलं अग्नी कर्पुराचे मेळ, अग्नी आणि कापूर दोघांचा मेळ एका जागी आला. आता काजळी तर भेटेल का, काजळी सुद्धा नाही. मग आता कुठं हुडको, आता कापूर जळून गेलेला त्या अग्नीमध्ये गौसर नाही. मग ह्या जीवाची देवाची कधी भेटू नये. तुका म्हणे होती तुझं माझी एक ज्योती. म्हणजे तेल आहे म्हणून दिवा आहे का, दिवा आहे म्हणून तेल आहे, दिवा आहे म्हणून म्हणजे तेल आहे म्हणून दिवा आहे. तेल नसलं असलं तर दिवा पेटला असता. आणि ह्या तेलाचं आणि त्या अग्नीचं एक रूप झालं की त्याच्यातून प्रकाश निर्माण होतो. आणि एकदा का हे दोन एक झाले, तेल संपून गेलं, कुठे गेलं तेल आता, हुडकिल्याने गवसत का, गवसत. म्हणून आपल्या चित्तामध्ये देव असावा, परंतु आपल्या जीवाची आणि देवाची भेट कधी होऊ नये. कारण त्याच्यात एकदा मिसळलो की आपण पुन्हा गवसत नाही. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय. त्याच्यानंतर हा परीक्षित राजा जो आहे फिरत फिरत श्रृंगी ऋषीच्या आश्रमामध्ये आले. आणि श्रृंगी ऋषी जे आहेत ते असे ध्यानस्थ बसलेले होते. त्यांचा अखंड मंत्र जप चालू होता. ओम भुर्भुवः स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं
भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. मंत्र चालू आहे, भगवंताच्या नामचिंतनामध्ये तल्लीन झालेले आहे. आणि हा राजा श्रृंगी ऋषीच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर त्यांना पाणी प्यायचं होतं, पण पाणी आणून द्यायला कोणीच नव्हतं. आणि श्रृंगी ऋषी जे आहेत ते विधी अवस्थेमध्ये होते. मग परीक्षित राजानं तिथं बाजूला एक पडलेला मेलेला साप होता, तो आपल्या बाणाने उचलला आणि श्रृंगी ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात ना खेडेगावामध्ये, विनाशकाळी विपरीत बुद्धी सुचली आणि साप जो आहे त्या श्रृंगी ऋषीच्या गळ्यामध्ये घातला. आणि श्रृंगी ऋषी जे आहेत ध्यानस्थ बसलेले आहेत, श्रृंगी ऋषीचा मुलगा. आणि तिथून परीक्षित राजा जे आहे ते निघून हस्तिनापूरमध्ये आपल्या राजदरबारामध्ये निघून गेल्याच्या नंतर थोड्या वेळानं श्रृंगी ऋषीचा मुलगा त्या ठिकाणी आला. पाहतो तर काय, आपल्या वडिलांच्या गळ्यामध्ये कोणतरी साप घातलेला मेलेला. हे पाहिल्याच्या नंतर श्रृंगी ऋषीच्या मुलाच्या अंगाची आग लाईलाई झाली. त्याने सांगितला, जो कोणी असा हे दुष्कृत्य केलेला असेल त्याचा मृत्यू 7 दिवसाच्या आत साप चावून होईल. आणि एक लक्षात ठेवा, साधू संत आणि ऋषी यांचा छळ कधी घडलं सेवा करा, जमलं दर्शन घ्यावं. त्यांचं कुटबी खावणे म्हणून सांगितलं. त्याचं कुटबी खावणे, त्याच्या आश्रमातलं जेवण जेव्हा की नाही जेव्हा, हा ते प्रसाद म्हणून घ्या. किती त्याच्याबद्दल काय चोरून न्यावं की चोरून न्यावं. कारण त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द जो ना भगवंताला खराच करा. कायद्यात नसलं तरी कायद्यात देवाला बसवावं लागतं. म्हणून ऋषी मुनी आणि साधू संत घडलं सेवा करावं, जमलं दर्शन घ्यावं, जमना गेलं दुरून रामा. पण असं काही जर कृत्य केलं आणि संतापून त्यांच्या तोंडातून एखादा जर अपशब्द गेला, मग मात्र तो शब्द जो आहे खरा झाल्याशिवाय राहत नाही. आणि परीक्षित राजाला हे समजलं की आता श्रृंगी ऋषी म्हणजे तपस्वी, महान तपस्वी, त्यांचा मुलगा सुद्धा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि त्यांनी दिलेला शाप जो आहे तो आता काही केल्याने नष्ट होणार नाही. त्याच्यामुळं आता याच्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का असा विचार करत परीक्षित राजाने विचार केला की आता आपला मृत्यू जो आहे तो 7 दिवसावरून ठेपलेला आहे. त्याने आपल्या राजाचा त्याग केला आणि राजाचा त्याग करून सरस्वती नदीच्या तीरावर परीक्षित राजा येऊन बसला. मग परीक्षित राजा त्या ठिकाणी येऊन बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी अत्रि, वशिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृंगू, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उत्तत्य, इंद्रप्रथ असे अनेक ऋषी मुनी त्या ठिकाणी आले. त्याच्यामध्ये व्यासदेवजी महाराज होते, सुखदेवजी महाराज होते. आणि परीक्षित राजा या सरस्वतीच्या तीरावर बसलेले असताना या सर्व ऋषी मुनींना त्यांनी पाहिलं आणि परीक्षित राजानं सर्वांना नम्रपणे प्रणाम केला आणि सांगितलं, विचारलं की ऋषी मुनींनो, माझा एक प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर कोण देऊ शकेल?
सर्व ऋषी मुनींनी सांगितले की राजन, काय तुमचा प्रश्न आहे ते आम्हाला सांगा. आम्ही शास्त्राच्या आधारे किंवा आमच्या बुद्धीच्या तेजाच्या आधारे त्याचं आम्ही उत्तर तुम्हाला देऊ. असा प्रश्न विचारल्याच्या नंतर त्याने पहिला प्रश्न विचारला की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून ज्यांचा मृत्यू थोड्याच दिवसात ठेपलेला आहे, म्हणजे आयुष्यभर आणि ज्यांचा मृत्यू थोड्याच दिवसात ठेपलेला आहे, अशा दोन्ही अवस्थेमध्ये करणे योग्य विशुद्ध कर्म कोणते? प्रश्न अजून एकदा आहे. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेमध्ये आयुष्यभर आणि ज्यांचा मृत्यू थोड्याच दिवसात ठेपलेला आहे, अशा दोन्ही अवस्थेमध्ये असलेल्या माणसांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणतं? हा प्रश्न विचारल्याच्या नंतर सुखदेवजी महाराज यांनी त्यांना उत्तर दिलं की आयुष्यभर आणि मृत्यू ज्यांचा थोड्याच दिवसावर येऊन खेपलेला आहे, या दोन्ही अवस्थेमध्ये करण्यायोग्य कर्म जर कोणतं असेल तर ते भागवत शास्त्र श्रवण करणे. आणि भागवत शास्त्र श्रवण करणे आहे म्हणल्याच्या नंतर परीक्षित राजानं ठरवलं की आता आपण भागवत शास्त्र श्रवण करायचं. मग आता भागवत शास्त्र समजावून सांगणार कोण? त्या ठिकाणी सर्व ऋषी आहेत, त्या ठिकाणी येऊन आलेले आहेत. व्यासदेवाने लिहिलेलं आहे. त्यावेळेस व्यासदेवजी महाराज म्हणतात की आमचे सुखदेवजी महाराज यांनी या भागवताचे अनेक पारायण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची भक्ती जी आहे श्रीहरी भगवंताच्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी त्यांची शक्ती असते, त्यांचं मन असतं लीन झालेलं आहे. त्याच्यामुळं श्री सुखदेवजी महाराज हे शास्त्र तुम्हाला सांगतील. असं सांगितल्याच्या नंतर श्री सुखदेवजी महाराज जे आहेत हे परीक्षित राजांना हे भागवत शास्त्र सांगण्याचं ठरलं. आणि त्यांनी आता या ठिकाणी स्कंद पहिला जो आहे तो समाप्त होतो. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराण